संध्याकाळी देवासमोर दिवा लावून शुभं करोति कल्याणम म्हणून घरातील वडीलधाऱ्यांना नमस्कार करणे हा संस्कार पिढ्यान चालत आला आहे. आता आधुनिक जगात विजेच्या दिव्याचे हजारो प्रकार असतानाही आपण देवासमोर मात्र तेल किंवा तुपाचाच दिवा लावतो, कारण त्याचा सात्विक प्रकाश अंधकार आणि नजरेलाही सुखद पवित्र वाटतो. दिवा मांगल्याचे प्रतीक आहे. दीप अमावस्या म्हणजेच आषाढ अमावस्या होय. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. भरपूर पाऊस व अंधारून येणे हे तर श्रावणाचे वैशिष्ट्य आहे. घरातील इकडे तिकडे ठेवलेले धुळीने माखलेले दिवे, समय आणि रंजने, लांबण दिवे या सर्वांना एकत्र करून घासून पुसून नक्क करून ठेवण्याचा हा दिवस असतो. या दिवशी सर्व दिवे चकचकीत करून पाटावर मांडून ठेवावेत. पाटाभोवती सुरेख रांगोळी रेखाटावी. सर्व दिव्यामध्ये तेल वात घालून प्रज्वलित करावेत. कणकेचे गोड दिवे उकडलेले कणकेचे गोड दिवे उकडलेले बनवतात. ओल्या मातीचे दिवेही बनवून पूजेत मांडतात. या सर्वांची हळद कुंकू, पिवळी फुले, दुर्वा ही वंशवृद्धीचे प्रतीक आहे. त्यामुळे दुर्वा अर्पण करून प्रार्थना करावी. आघाडा अक्षता वाहून मनोभावे पूजा करावी. गोडाचा नैवेद्य दाखवावा. यावेळी खालील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात. दीप सूर्याग्निरूपस्थौ तेजस तेज उत्तमम गृहानमुत्कृता पूजा सर्व कामप्रदो भव. अर्थात, हे दीपा, तू सूर्यरूप अग्निरूप आहेस. तेजामध्ये उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. आपल्या घरातील लहान मुलांचे औक्षण करावे. आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्त्व आहे. प्राणालाही प्राणज्योत म्हटले जाते. घरातील इडापिडा टाळून अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी, हीच आपली संस्कृती सांगते. काही ठिकाणी या दिवशी पितृतर्पण देतात. आपल्या पितरांना तर्पण देऊन पुरणाचा नैवेद्य देखील काही ठिकाणी दाखवतात. पितरांना संतुष्ट करण्यासाठी अर्पण करण्याचा विधी म्हणजे पितृतर्पण. अमावस्येला हा विधी केल्याने पितरांना मुक्ती मिळते आणि ते पुढील पिढीला आशीर्वाद देतात असे मानले जाते. घरातील इडापिडा टाळून अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्याची पूजा करावी, हीच आपली संस्कृती सांगते. धन्यवाद.